हॅलो स्टुडंट्स, क्लास 11 मॅथमॅटिक्स बेसिक्स ऑफ ट्रिग्नॉमेट्री आणि खूप इम्पॉर्टंट पार्ट आपण या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. सी काय केलेलं आपण क्वाड्रंट दाखवलेला आहे. हा पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आहे. इथून आपण अँटी क्लॉकवाईज गेलो. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. वी नो दॅट in first quadrant all trigonometric ratios are positive. In second quadrant sin theta is positive and its reciprocal cosec theta is positive. Third quadrant tan theta positive, cot theta positive. Fourth quadrant cos theta positive, sec theta positive. It means that other or remaining trigonometric functions are negative. Okay, in the fourth quadrant. Fine. Angle 0 radian, 0 radian. Okay. Anti-clockwise 90 degree, 90 degree pi by 2 radian. Okay, again 90, 180 degree pi radian. Okay, 3 pi by 2 radian, 270 degree, 360 degree, 360 degree, 2 pi radian. रेडियन मध्ये अँगल लिहिले. आता बघा काय अँगल घेतला, सपोज आपण मायनस थिटा. सरळ पडलं तर मायनस थिटा हा अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये आपल्याला याचा विचार करायचा आहे. थिटा आणि थिटा हा सपोज ॲक्यूट अँगल आहे. थिटा हा काय ॲक्यूट अँगल आहे, म्हणजे तो सपोज 30 आहे, 60 आहे, 45 आहे. ओके, लेस दॅन 90 आहे. पण आता इकडनं जर आपण हा ओरिजिन आहे, बरोबर, हा ओरिजिन आहे. इकडनं आपण अँटी क्लॉकवाईज घेतो, अँगल काही पॉझिटिव्ह, त्याला आपण क्लॉकवाईज रोटेट केला आणि तो 30 राहू शकतो, तो 60 राहू शकतो, तो 45 राहू शकतो. बट वन थिंग इज सर्टन, अँगल मायनस थिटा प्लस थिटा असेल ना, तुम्ही फर्स्ट क्वाड्रंटमध्ये मायनस थिटा असेल तर हा जो अँगल आहे हा अँगल आहे फोर्थ क्वाड्रंटमध्ये. कोणत्या क्वाड्रंटमध्ये? फोर्थ क्वाड्रंटमध्ये. ठीक आहे. फोर्थ क्वाड्रंटमध्ये काय पॉझिटिव्ह आहे? कॉस आणि सेक पॉझिटिव्ह आहे. कॉस आणि सेक पॉझिटिव्ह आहे. सी इन फोर्थ क्वाड्रंट कॉस थिटा इज पॉझिटिव्ह अँड सेक थिटा इज पॉझिटिव्ह. म्हणून मग जेव्हा तुम्ही कॉस ऑफ मायनस थिटा लिहाल ना, याला तुम्ही काय करायचं, डायरेक्टली लिहायचं कॉस थिटा. काय लिहायचं? कॉस थिटा. तुम्हाला सांगतोय हे याला लिहिताना डायरेक्ट लिहून टाका तुम्ही साइन थिटा. याला लिहा टॅन थिटा. साइन बघू आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह. याला लिहा तुम्ही डायरेक्टली कोसेक थिटा. यू कॅन राईट डाऊन सेक ऑफ मायनस थिटा. ॲज ऑफ नाउ यू कॅन राईट डाऊन सेक थिटा. कॉट ऑफ मायनस थिटा यू कॅन राईट डाऊन कॉट थिटा. ओके, नाउ सी fourth quadrant cos and sec are positive. cos and sec I underline cos and sec. ठीक आहे. हे दोनच फंक्शन पॉझिटिव्ह आहे. मायनस थिटा अँगल फोर्थ क्वाड्रंट मध्ये आहे. फोर्थ मध्ये कॉस आणि सेक काय तर पॉझिटिव्ह आहे. सो कॉस आणि सेकच्या अगोदर बिंदू पॉझिटिव्ह. ऑल अदर और रिमेनिंग ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे आहे ते काय असायला पाहिजे? निगेटिव्ह. काय असायला पाहिजे? निगेटिव्ह असायला पाहिजे. ऑल अदर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स जे आहे हे काय असायला पाहिजे? तर निगेटिव्ह. बघा, हे डिसाईड करण्याचं पाठांतर करायचं काम नाही पडलं पाहिजे की साइन ऑफ मायनस थिटा इज मायनस साइन थिटा, कॉस ऑफ मायनस थिटा इज कॉस थिटा. नाही, समजलं पाहिजे. मायनस थिटा हा अँगल फोर्थ क्वाड्रंटमध्ये आहे. फोर्थमध्ये कॉस आणि सेक काय तर पॉझिटिव्ह आहे. कॉस म्हणून कॉस ऑफ मायनस थिटा हा प्लस कॉस थिटा आहे आणि सेक ऑफ मायनस थिटा हा प्लस सेक थिटा आहे. याचं मिनिंग काय? जर एखाद्याला जर एक्झाम्पल पाहिजे असेल, एक्झाम्पल, ठीक आहे, कॉस ऑफ मायनस 30 डिग्री, कॉस ऑफ मायनस 30 डिग्री किंवा मायनस 30 डिग्रीला तुम्ही असे म्हणू शकता कॉस ऑफ मायनस पाय बाय 6 रेडियन. पाय बाय 6 शेवटी काय पाय रेडियन म्हणजे 180 अपॉन 6 म्हणजे 30 डिग्री. पण याचा आन्सर तुम्हाला पाहिजे ना, तुम्ही काय लिहा कॉस ऑफ मायनस थिटा. थिटा किती आला इथे? 30. इथे 30 डिग्री म्हणजे पाय बाय 6. तर कॉस ऑफ मायनस थिटा आहे ना, मायनस थिटा ना डायरेक्टली तुम्ही कॉस थिटा म्हणजे कॉस ऑफ 30 डिग्री आणि कॉस 30 ची व्हॅल्यू म्हणजे काय? साइन 60 ची व्हॅल्यू √3/2. सो बघा, कॉस 30 √3/2 तर आहेच आहे, पण कॉस ऑफ मायनस 30 डिग्री काढला तरी त्याची व्हॅल्यू काय? √3/2. काय आला पाहिजे? √3/2. सपोज हे झालं ना एक्झाम्पल नंबर 1. एक्झाम्पल सेकंड घेऊ आपण. हे एक्झाम्पल नंबर 1 झालं. सेकंड एक्झाम्पल सपोज मी घेतला, तुम्हाला साइन ऑफ मायनस 30 डिग्री पाहिजे. साइन ऑफ मायनस विचार करा की मायनस 30 डिग्री कोणत्या क्वाड्रंटमध्ये? मायनस 30 डिग्री. इथून मायनस 30 कडे यायचं आहे तुम्हाला. मायनस अँगल मेजर करताना तुम्ही मेजर करता क्लॉकवाईज आले फोर्थ क्वाड्रंटमध्ये. फोर्थ क्वाड्रंटमध्ये बघा, आता फोर्थ क्वाड्रंटमध्ये काय तुम्ही काय काढा, त्या कोणत्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा विचार करत आहे? साईनचा. पण येथे तर पॉझिटिव्ह काय? कॉस आहे. तर म्हणून तुम्ही याला लिहा मायनस साइन 30 इज इक्वल टू -1/2.
-1/2 हे बेटा याचं अप्लिकेशन. तर हे झालं अँगल घेतला आपण -θ. आता बघू आपण नेक्स्ट अँगलसाठी. नेक्स्ट अँगल पाय प्लस थिटा. आता बघा पाय, इथून जर आपण पाय जर मेजर केला अँटी क्लॉकवाईज पाय, बरोबर, प्लस म्हणजे अजून थोडंसं समोर जायचं आहे थिटा. म्हणजे थिटा काय त्या ॲक्टिव्ह अँगल आहे, पाय प्लस थिटा म्हणजे पाय प्लस 30 डिग्री. पाय इथपर्यंत झाला, बरोबर. पाय म्हणजे काय 180 डिग्री. पाय प्लस 45 डिग्री असेल, बरोबर आहे. पाय प्लस π/4 असेल, पाय प्लस π/3 असेल. बघा मी काय म्हटलं, पाय प्लस π/3 असेल. मला सांगा पाय प्लस π/3, π/3 पाय म्हणजे 180 अपॉन 3 म्हणजे किती 60. म्हणजे इथपर्यंतचा अँगल हा पाय झालाच, पण 60 डिग्री अजून समोर यायचा आहे. इन शॉर्ट पाय प्लस थिटा लाईज इन थर्ड क्वाड्रंट. प्लस असेल तर थोडंसं समोर जावं लागेल. तर हा जो अँगल आहे, हा अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतो, पाय प्लस थिटा. हा जो अँगल आहे, दिस अँगल लाईज इन द थर्ड क्वाड्रंट. दिस अँगल लाईज इन द थर्ड क्वाड्रंट. ओके, क्वाड्रंट फिक्स झाला. आता बघा महत्वाचं, पायचं ते ब्रॅकेटमध्ये सुरुवात ही कशापासून आहे, सुरुवात कशापासून आहे, पायपासून. सुरुवात आहे पायपासून. ब्रॅकेटमध्ये सुरुवात जर पाय किंवा 2π पासून झाली असेल तर हे फंक्शन ॲज इट इज लिहून टाकायचं डायरेक्टली. बघा काय करायचं, येथे लिहून टाकायचं साइन थिटा. येथे लिहून टाकायचं साइन थिटा. असं त्या ठिकाणी लिहून टाकायचं कॉस थिटा. काय लिहायचं, कॉस थिटा लिहायचं, कॉस थिटा, बरोबर आहे. या ठिकाणी पाय असेल तर या फंक्शनला हाती लावायचं नाही, ॲज इट इज पाय सोडून द्यायचा, लिहायचं डायरेक्टली टॅन थिटा. याला लिहायचं कॉट थिटा. याला लिहायचं सेक थिटा. आणि याला लिहायचं कोसेक थिटा. ओके, नाउ सी अबाउट साइन. पाय प्लस थिटा अँगल लाईज इन थर्ड क्वाड्रंट. टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह आहे. टॅन आणि कॉट काय तर पॉझिटिव्ह. मग ऑल अदर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन काय असायला पाहिजे, निगेटिव्ह. ऑल अदर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणजे साइन ऑफ पाय प्लस थिटा म्हणजे मायनस साइन थिटा, कॉस ऑफ पाय प्लस थिटा म्हणजे मायनस कॉस थिटा, बरोबर. सेक ऑफ पाय प्लस थिटा म्हणजे मायनस सेक थिटा, कोसेक ऑफ पाय प्लस थिटा म्हणजे मायनस कोसेक थिटा. ह्या गोष्टी तुम्ही रिसेट किंवा पाठांतर बिलकुल करू शकत नाही. ठीक आहे. एक्झाम्पल 1, सपोज हियर इट इज लाईक साइन ऑफ पाय प्लस π/4. साइन ऑफ पाय प्लस π/4. नो डाउट साइन π/4 माहित आहे. π/4 म्हणजे काय, 180 अपॉन 4 म्हणजे काय 45 डिग्री. साइन 45 किती होते, 1/√2 होते. 1/√2 होते. आता मला काय करायचं बेटा, स्टेप बाय स्टेप. इथे हा पाय आहे ना, तर हे जे फंक्शन आहे डायरेक्टली लिहून टाकायचं साइन ऑफ π/4. ओके, पाय प्लस π/4. पाय प्लस π/4 थर्ड क्वाड्रंट मध्ये आलो ना, तर आणि काय काढायचं आपण, फंक्शन कोणतं काढायचं, त्याची व्हॅल्यू काढायचं, ते साइन आहे, लिहायला पाहिजे निगेटिव्ह. मग मायनस साइन ऑफ π/4. मायनस आहे तिथे साइन ऑफ π/4 काय व्हॅल्यू -1/√2. एक्झाम्पल 1. ओके, एक्झाम्पल 2. सपोज इट इज लाईक टॅन ऑफ पाय प्लस π/6. टॅन ऑफ पाय प्लस π/6. सर्वात पहिले तो ऑब्झर्व करायचं, ब्रॅकेटची सुरुवात कशापासून, हे सर सुरुवात पाय किंवा 2π पासून सुरुवात होत असेल तर हे फंक्शन ॲज इट इज लिहून घ्या. काय लिहायला पाहिजे, डायरेक्टली टॅन ऑफ π/6. ओके, देन पाय प्लस π/6. पाय प्लस सम अँगल. ओके, and this angle is less than 90 degree. Pi plus π/6, 180 upon 6 means 30 degree. Third quadrant में tan काय आला पाहिजे, positive. So here it will be positive. Tan π/6 means tan 30 degree काय आला पाहिजे, 1/√3. पण एक लक्षात घ्या, 90 डिग्री पर्यंतच्याच व्हॅल्यू आपल्याला यायला पाहिजे, तरच कुठे आपल्याला कोणतीही व्हॅल्यू काढता येईल. तर हे आहे पाय प्लस थिटाच्या बाबतीत. एक दोनच एक्झाम्पल घेता. सध्या याच्यावर भरपूर काही सॉल्व्ह करायचं. सध्या मला फक्त कन्सेप्ट सांगायचा की असं तुम्ही विचार करायला पाहिजे म्हणून. नाउ नेक्स्ट अँगल इज पाय मायनस थिटा. मायनस थिटा प्लस असेल तर थर्ड क्वाड्रंट मध्ये गेलो असतो. मायनस म्हणजे पायपेक्षा थोडाफार अँगल कमी आहे, म्हणजे कोणता क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट. सो पाय मायनस थिटा angle lies in the second quadrant.
Why quadrant is important? To determine the quadrant of a given angle is a very important activity so that we can determine which trigonometric functions are positive. Okay, second quadrant साइन आणि कोसेक काय पॉझिटिव्ह आहे. आता बघा मी काय म्हटलं तुम्हाला की ब्रॅकेट मध्ये जो अँगल आहे त्याची स्टार्ट जर पाय पासून होत असेल, पाय किंवा 2 पाय पासून होत असेल तर डायरेक्टली तुम्ही काय करू शकता, साइन थीटा लिहा, कॉस थीटा लिहा, टॅन थीटा लिहा, कॉट थीटा लिहा, सेक थीटा लिहा आणि कोसेक थीटा लिहा. ओके, सो वी कॅन राईट डाऊन हियर, पाय सोडून द्या, मायनस प्लस जे काही ते सोडून द्या. ठीक आहे, डायरेक्टली लिहा साइन थीटा, डायरेक्टली कॉस थीटा, डायरेक्टली लिहा टॅन थीटा. ओके, हियर कॉट थीटा, सेक थीटा आणि काय कोसेक थीटा. ठीक आहे, आता हे पाय मायनस पाय प्लस जे काय त्याचा विचार करा. काय म्हटलं तुम्ही, सेकंड क्वाड्रंट मध्ये काय पॉझिटिव्ह आहे, साइन पॉझिटिव्ह आहे, कोसेक पॉझिटिव्ह आहे. रिमेनिंग काय असायला पाहिजे, निगेटिव्ह असायला पाहिजे. मग जे साइन आहे हे पॉझिटिव्ह असेल, कोसेक पॉझिटिव्ह असेल, अदर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे काय यायला पाहिजे, हे यायला पाहिजे निगेटिव्ह. पाठांतर किती केलं तर लक्षात राहणार नाही. ठीक आहे, मी काय म्हटलं पाय आहे, पाय असेल तर फंक्शन डायरेक्टली लिहून टाका, साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा, कॉट थीटा, सेक थीटा, कोसेक थीटा. दे पाय मायनस थीटा हा अँगल सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह त्याच्या अगोदर पॉझिटिव्ह लिहून टाका, त्यानंतर साइन पॉझिटिव्ह आहे म्हणून कोसेक पॉझिटिव्ह आहे. बाकी सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे काय असायला पाहिजे, निगेटिव्ह असायला पाहिजे. याचे जर आता आपल्याला एक्झाम्पल घ्यायचं असेल, सपोज एक्झाम्पल 1. ठीक आहे, आपल्याला साइन ऑफ सपोज 150 डिग्री, साइन ऑफ 150 डिग्री घेतला आपण. साइन ऑफ 150 डिग्रीला तुम्ही असं लिहू शकता का, साइन ऑफ 180 डिग्री मायनस 30 डिग्री. बरोबर आहे, पाय रेडियन म्हणजेच काय 180 ना, 180 थोडं मायनस म्हणजे कोणता क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट. ओके, दे 180 डिग्री म्हणजे काय, पाय असेल तर फंक्शन ॲज इट इज ठेवा, डायरेक्टली लिहून टाकायचे साइन 30, डायरेक्टली राईट डाऊन साइन 30. ओके, त्यानंतर 180 मायनस 30 डिग्री हा अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे, सेकंड क्वाड्रंटमध्ये. तुम्ही जो दिलेला अँगल आहे त्याचं काय कळतं, साइन कळतं, म्हणून फंक्शन काय असायला पाहिजे, पॉझिटिव्ह. आणि साइन 30 ची व्हॅल्यू किती आहे, 1/2. सो आन्सर मस्ट बी 1/2. काय केलं, 150 डिग्रीला काय दिलं, पाय मायनस 180 मायनस 30. 180 म्हणजे काय, पाय असेल तर फंक्शन ॲज इट इज लिहा साइन 30. 180 मायनस 30 डिग्री म्हणजे 150 डिग्री हा अँगल सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे, म्हणजे आन्सर काय आला पाहिजे, पॉझिटिव्ह. साइन 30 ची व्हॅल्यू माहिती आहे 1/2. 30, 45, 60 च्या व्हॅल्यू जर तुम्हाला माहित असेल तर आपोआप बाकीचं सर्व टाळता येईल. बरोबर, एक्झाम्पल नंबर 2. सपोज तुम्हाला साइन नाही घेऊ आपण, दुसरं फंक्शन घेऊ एखादं. ठीक आहे, इट इज लाईक टॅन ऑफ पाय मायनस पाय बाय 4. टॅन ऑफ पाय मायनस पाय बाय 4. ओके, सी हेअर इट इज पाय किंवा 2 पाय असेल तर डायरेक्टली लिहून टाका टॅन ऑफ पाय बाय 4. ओके, देन पाय मायनस पाय बाय 4, पाय मायनस पाय बाय 4 कोणता क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट आहे. सेकंड मध्ये साइन कोसेक पॉझिटिव्ह काढा तर टॅन म्हणून निगेटिव्ह इज इक्वल मायनस. आणि मला सांगा टॅन पाय बाय 4 म्हणजे काय, 1. सो आन्सर काय आला आपला -1. काय आला आपला आन्सर -1. तर हा कन्सेप्ट आहे पाय मायनस थीटा. हा जो कन्सेप्ट आहे हा कन्सेप्ट आहे पाय मायनस थीटाचा. ओके, आय होप हे सुद्धा तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट बघू आता आपण अँगल घेऊ. सपोज आपण 2π प्लस थीटा. ठीक आहे, आता 2π जर विचार केला तर पूर्ण एक रोटेशन होऊन जाईल, आणि प्लस आणि थोडं समोर कोणता क्वाड्रंट, फर्स्ट क्वाड्रंट. ओके, सी नाउ वी आर थिंकिंग अबाउट द 6 trigonometric function. So sin of 2π plus theta, cos of 2π plus theta, tan of 2π plus theta, cot of 2π plus theta. Okay, then sec of 2π plus theta and cosec of 2π plus theta. ठीक आहे, क्वाड्रंट डिटरमाइन केला. कोणता क्वाड्रंट आहे, फर्स्ट. मी तुम्हाला काय म्हणत आहे की ब्रॅकेटमध्ये पाय किंवा 2π
पाय किंवा 2 पाय. इथे सुरुवात कशापासून आहे? 2 पाय पासून आहे. तर तुम्ही डायरेक्टली काय करा, लिहून टाका साइन थिटा. डायरेक्टली तुम्ही लिहू शकता साइन थिटा, साइन थिटा. ओके, 2 पाय आहे ना, तर डायरेक्टली लिहून टाका कॉस थिटा, कॉस थिटा. टॅन थिटा, टॅन थिटा. ठीक आहे. त्यानंतर इथे काय लिहायला पाहिजे? कॉट ऑफ 2 पाय. 2 पाय किंवा पाय जरी असता डायरेक्टली आपण लिहू कॉट थिटा. ठीक आहे. इथे लिहू आपण सेक थिटा आणि या ठिकाणी लिहू आपण कोसेक थिटा. काय लिहू आपण? कोसेक थिटा. कोणता क्वाड्रंट आहे? फर्स्ट. फर्स्ट क्वाड्रंट. ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आर पॉझिटिव्ह. सर्व सर्व ट्रिग्नोमेट्रिक रेशो काय यायला पाहिजे? पॉझिटिव्ह यायला पाहिजे, पॉझिटिव्ह यायला पाहिजे. ठीक आहे. आता याचा जर तुम्ही एखादा एक्झाम्पल घेतलं, एक्झाम्पल. ठीक आहे. हा कन्सेप्ट अप्लाय कसा करायचा? सपोज आपल्याला साइन ऑफ 390 डिग्री आहे, 390 डिग्री. त्याला तुम्ही नक्कीच साइन ऑफ 360 प्लस 30 डिग्री, साइन ऑफ 360 प्लस 30 डिग्री. ओके. हा जो 360 डिग्री आहे, 360 डिग्री म्हणजे तर 2 पाय रेडियन होते, बरोबर आहे. 2 पाय असेल तर फंक्शन चेंज न करता डायरेक्टली हा 360 सोडून द्या, डायरेक्टली घ्या साइन 30. ओके. आणि आलो आपण 360 प्लस 30 डिग्री म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटचा आन्सर यायला पाहिजे पॉझिटिव्ह. आणि साइन 30ची व्हॅल्यू 1/2. साइन 30 सुद्धा 1/2 येईल व्हॅल्यू. आणि साइन ऑफ 390 डिग्रीचा आन्सर सुद्धा काय राहील? 1/2 राहील. काय राहील? 1/2 राहील. सपोज एक्झाम्पल 2 टॅन ऑफ 2 पाय प्लस सपोज हियर इट इज पाय बाय 3. tan of 2 pi plus pi by 3. See, bracket. Here it starts from 2 pi. So you can directly write down tan of pi by 3. Tan of pi by 3. Okay. Now, 2 pi plus pi by 3. This angle lies in the first quadrant. So here it has to be positive. Pi by 3. Pi 180 upon 3 means 60 degree. 60 degree. Tan 60 under root 3. बरोबर आहे. अंडर रूट 3 याचा आन्सर बघा. म्हणजे टॅन 60 तर अंडर रूट 3 होते, पण टॅन ऑफ 2 पाय प्लस पाय बाय 3 सुद्धा काय होते? अंडर रूट 3 होते. तर म्हणून तुम्हाला 2 पाय प्लस थिटा असेल, 2 पाय प्लस थिटा असेल हा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. पण तुम्हाला हे काय बेटा? साईनच्या व्हॅल्यू, कॉस, टॅन ह्या सर्व व्हॅल्यू 90 डिग्रीपर्यंत यायलाच पाहिजे. आणि करून घ्या पूर्ण ते. इतकं जर आलं तर तुम्हाला काहीही करता येते, काहीही आपल्याला सॉल्व करता येते. तर हा कन्सेप्ट होता. अँगल जर किती असेल? 2 पाय प्लस थिटा असेल तर. सिम्पली आता जो अँगल आहे तो काय करतो? मी 2 पाय मायनस थिटा करतो. पाहिला आपण 2 पाय 1 रोटेशन कंप्लीट मायनस म्हणजे थोडंसं खाली. कोणता क्वाड्रंट? 4th क्वाड्रंट. 2 पाय मायनस थिटा हा अँगल यायला पाहिजे 4th क्वाड्रंटमध्ये. कोणत्या क्वाड्रंटमध्ये यायला पाहिजे? 4. आता आपल्याला हा जो अँगल आहे कोणता? 2 पाय मायनस थिटा. साइन ऑफ 2 पाय मायनस थिटा त्याचा कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक काय आहे? ठीक आहे. सर्वात पहिलं ब्रॅकेटमध्ये पाहायचं की सुरुवात पाय किंवा 2 पाय पासून आहे का? पाय 2 पाय असेल तर फंक्शन सेम राहतं. म्हणजे साइन थिटा, कॉस, टॅन थिटा, कॉट थिटा, ओके, सेक थिटा आणि कोसेक थिटा. मग आता हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये? 4th मध्ये. 2 पाय इथपर्यंत आलो आपण पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस वर. 2 पाय प्लस थिटा फर्स्ट क्वाड्रंट मायनस थिटा 4th क्वाड्रंट. क्वाड्रंट झालं 4. 4th मध्ये पॉझिटिव्ह काय असेल? पॉझिटिव्ह असेल कॉस आणि सेक. कॉस पॉझिटिव्ह असेल, सेक पॉझिटिव्ह असेल. बाकी सर्व ट्रिग्नोमेट्रिक रेशो जे आहे ते काय असायला पाहिजे? निगेटिव्ह. काय असायला पाहिजे? निगेटिव्ह असायला पाहिजे. बरोबर आहे. रिमेनिंग 4 ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. ओके. नाव सी. सपोज आपल्याला आता जो अँगल आहे हा अँगल आहे सपोज साइन ऑफ 330 डिग्री. 330 डिग्री कसं लिहू शकतो आपल्याला? 360 मायनस 30. 360 मायनस 30. 360 डिग्री म्हणजे 2 पाय रेडियन 2 पाय. 360 डिग्री आहे, 2 पाय आहे. 2 पाय आहे तर फंक्शन चेंज नाही. डायरेक्टली तुम्ही लिहू शकता साइन ऑफ 30. डायरेक्टली साइन ऑफ 30. 360 मायनस 30 हा जो अँगल आहे 330 हा 4th क्वाड्रंटमध्ये. कॉस एक पॉझिटिव्ह पण तुम्ही तर साइन काढताय. साइन काढायचं तर मग आन्सर आला पाहिजे निगेटिव्ह. मायनस ॲज इट इज. आणि साइन 30ची व्हॅल्यू किती आहे? 1/2. सो हिअर इट विल बी minus 1/2. Here it will be minus 1/2. Tan of 2 pi minus pi by 3. Okay. 2 pi आहे ना
तो फंक्शन चेंजने डायरेक्टली लिहून टाका tan of pi by 3. Tan of pi by 3. ओके. फंक्शन देर इज नो चेंज इन द फंक्शन. 2 पाय मायनस पाय बाय 3 आपण लिहिलं. क्लिअर आहे. आता हा अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये 4 मध्ये कॉस एक पॉझिटिव्ह विचारलेलं काय हा टॅन आहे. टॅन आहे तर मग मायनस. ओके. इज इक्वल टू मायनस इन ॲज इट इज tan of pi by 3 180/360. tan of 60 डिग्री बरोबर काय आला पाहिजे √3. सो आन्सर विल बी मायनस √3. तर हे कन्सेप्ट कोणत्या अँगल घेते तर सांगतो मी तुम्हाला. पाय प्लस थिटा घेतला, पाय मायनस थिटा घेतला, 2 पाय प्लस थिटा घेतला, 2 पाय मायनस थिटा घेतला. आणि तुम्हाला एक महत्त्वाचं सांगितलं की जर अँगलमध्ये सुरुवात हे पाय किंवा 2 पाय पासून होत असेल, पाय किंवा 2 पाय पासून होत असेल तर फंक्शन चेंज करायची गरज नाही. सुरुवात 2 पाय पासून आहे तर डायरेक्टली tan पाय बाय 3 बरोबर असं तुम्ही घ्यायला पाहिजे. बरोबर. मी तुम्हाला काही होमवर्क सेंड करतो ते सुद्धा तुम्ही कंप्लीट करून घ्या. ओके. आय होप हे कन्सेप्ट समजले असतील. आता मग राहिले कोणते बघा काय होऊ शकतं. साइन ऑफ पाय बाय 2 प्लस थिटा, पाय बाय 2 मायनस थिटा. बरोबर. साइन ऑफ 3 पाय बाय 2 प्लस थिटा, साइन ऑफ 3 पाय बाय 2 मायनस थिटा. हा कन्सेप्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. फाईन.